बाहेरून छान सोनेरी कुरकुरीत आणि आतून अगदी नरम मुलायम वडे. शिवाय साऊथचा हा ऑथेंटिक चवीचा रस्सम आणि या रस्सम वड्यामधून निघणारे असे बुडबुडे. खरंच सांगते, हा रस्सम वडा म्हणजे स्वर्गसुख आहे. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुत्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. तर जेव्हाही आपल्याला रस्सम वडा बनवायचा असेल, तेव्हा कमीत कमी 8 तास आधी उडीद डाळ आणि त्यामध्ये अगदी 2 छोटे चमचे तांदूळ घालून आपल्याला भिजवून घ्यायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी जेवायला करायचे असतील तर रात्रभर किंवा रात्रीच्या जेवणासाठी असेल तर सकाळी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. मी 1 कप उडीद डाळ आणि त्यामध्ये 2 टीस्पून तांदूळ घेतलेले आहेत. ही डाळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भरपूर पाणी घालून 6 ते 8 तासांसाठी भिजवून ठेवायची आहे. डाळ चांगली भिजली की वडे छान मऊ होतात. आता रस्सम बनवायचा आहे, त्यासाठी अशी लिंबा एवढी चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेते. जर तुम्ही आंबट कमी खात असाल तर यातली अर्धीच चिंच घेतली तरी सुद्धा चालेल. आता चिंच झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात. आता बघा 8 ते 9 तास झालेत आणि डाळ सुद्धा छान भिजली आहे. ही डाळ मी सकाळी 8 वाजताच भिजत घातली होती आणि आता संध्याकाळचे 5 वाजायला आले. ही भिजलेली डाळ एका चाळणीमध्ये आता निथळून घ्यायची. खूप जास्त आपल्याला याचं पाणी निथळून घ्यायचं नाहीये, कारण आपल्याला डाळ वाटतानाही थोडं थोडं पाणी घालायला लागणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यात ही डाळ घालून आणि अगदी थोडं पाणी घालून छान बारीक अशी ही डाळ मी वाटून घेतली आहे. डाळ वाटताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. अगदी फक्त मऊ अशी वाटली गेली पाहिजे, म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. तर प्रत्येक वाटणामध्ये अगदी 2-3 टेबलस्पून लागेल तसं पाणी घालूनच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. आता सगळी डाळ आपली वाटून झालेली आहे. वाटलेल्या या डाळीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. 5-7 कढीपत्त्याची चिरलेली पानं घालायची आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. याशिवाय अर्धा टीस्पून बारीक कुटलेली काळी मिरी पावडर घालायची. काळी मिरी पावडर घातल्याने या रवणाला खूप छान टेस्ट येते. आता अगदी 5 ते 10 मिनिटांसाठी एकाच डायरेक्शनने ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे. जितके जास्त तुम्ही ही डाळ फेटून घ्याल तितकेच तुमचे वडे छान फुलतात आणि हलके होतात. डाळ फेटून छान मऊ झाली आहे. हिला आता आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात आणि रस्समची तयारी करायला घेऊया. रस्समसाठी 3 मोठे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि हे टोमॅटो आपल्याला तोपर्यंत शिजवायचे जोपर्यंत टोमॅटोची सालं फाटत नाही. तर टोमॅटो जोपर्यंत शिजतायत तोपर्यंत भिजवून घेतलेला चिंचेचा कोळ काढून घेऊयात. चिंच अशी हाताने चांगली कुस्करून चिंचेचा सगळा चोथा मी काढून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर गाळणीतनं तुम्ही हा चिंचेचा कोळ गाळूनही घेऊ शकता. आता इतक्या वेळामध्ये टोमॅटोही शिजून झाले. त्याच्या सालांना बघा अशा छान चिरा पडलाय. गॅसची फ्लेम मी आता बंद करून टाकली आणि एका ताटलीमध्ये हे टोमॅटो गार करायला काढून घेतले. टोमॅटो गार झाले की हातानेच त्यांची सालं अशी सहज निघून येतात. जाड जाडच हे टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटायला घालून घ्यायचे. सोबतच यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे पण घालून घ्यायचे आणि अजिबात पाणी न घालता छान बारीक याची अशी पेस्ट करून घ्यायची. यासोबतच आपल्याला वाटीभर शिजलेली तुरीची डाळ घ्यायची आहे. अगदी पाव वाटीपेक्षा कमी डाळ तुम्ही शिजवून घेतली तरी चालेल. शिवाय चिंचेचा जो कोळ होता तो हा कोळ आहे. बाकी हिरवी आणि लाल मिरची, कढीपत्ता आणि थोडं बारीक चिरलेलं लसूण घ्यायचं आहे. रस्सम बनवण्यासाठी पातेल्यामध्ये 2 टीस्पून तेल गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालायची. 1 हिरवी मिरची मधून चिरून घालायची. 2 लाल मिरच्या घालायच्या. कढीपत्त्याची पानं घालायची. पाव टीस्पून हिंग आणि पाव टीस्पून हळद घालायची. हवं असेल तर यामध्ये तुम्ही लसूणही घालू शकता. मी यामध्ये लसूण घालत नाही आहे. लसूण मी तडका देताना त्यामध्ये घालणार आहे. आता यामध्ये आपण जे टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय. हे वाटण चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला रस्सम पावडर घालायची आहे. तर मी ही ब्राह्मिन्स
या ब्रँडची ही रस्सम पावडर आहे. ही रस्सम पावडर घालते आहे. 2 टेबलस्पून ही रस्सम पावडर घालायची आहे. रस्समला छान रंग येण्यासाठी 1 टीस्पून काश्मीरी तिखट पण घालून घ्यायचं. ब्राह्मीणचा जो रस्सम मसाला आहे त्याची चव खूप छान येते. तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तसं तुम्ही कुठलाही रस्सम मसाला वापरू शकता. चटणी सोबत मसालेही छान परतून झाले आहे. रंग बघा किती छान आला आहे. आता यामध्ये आपली शिजलेली तुरीची डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. चिंचेचा जो कोळ काढून घेतला होता तो तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं उकळतं पाणी घालायचंय, कारण रस्सम हा सांबारापेक्षा खूप पातळ असतो. तर इथे मी 1.25 ते 1.5 लिटर उकळतं पाणी यामध्ये घालून घेतलंय. इतकं पाणी घालून सुद्धा हा रस्सम बघा बराचसा दाटसर आहे. तर यामध्ये आपण अजून थोडं पाणी घालून घेऊया. 1/2 ते पाऊण लिटर पाणी मी यामध्ये अजून घालून घेतलंय. जास्तीचं पाणी घालताना माझं रेकॉर्डिंग ऑफ झालेलं होतं, तर तो शॉर्ट रेकॉर्ड झाला नाही. पण रस्सम जेव्हा तुम्ही असं चमच्याने होता तेव्हा तो या कन्सिस्टन्सीने पातळ असला पाहिजे. रस्सम मध्ये पाणी घालून झाल्यावर मी 2 चमचे साखर घालते आहे. म्हणजे अगदी 2 टीस्पून इतकीच साखर घालायची आपल्याला. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता 5 मिनिटांसाठी या रस्समला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. रस्सम आपला तयार झालाय. या रस्समच्या वरून आपल्याला एक तडका घालायचा आहे, ज्याने या रस्समची चव अगदी ऑथेंटिक होते. त्यासाठी तडका पॅन मध्ये 2 टीस्पून तेल गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, लसूण, कढीपत्ता, हिंग हे सगळं घालून तडका करून घ्यायचा. आणि हे तयार झालेला तडका गरम गरम रस्समच्या वरून घालून पटकन त्यावर झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे फोडणीचा वास टिकून राहतो. आणि हा आपला परफेक्ट साऊथ स्पेशल रस्सम बनून तयार झालाय. रस्समचा वासच इतका भारी आहे ना की तोंडाला पाणी सुटलंय. आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत, तर पुन्हा हे रवण चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे रवण छान फुलून येतं. आणि तेलामध्ये वडे सोडण्याआधी आपल्याला बोटं अशी पाण्यामध्ये बुडवून ओली करून घ्यायची आहे. कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम झालं की यामध्ये छोटे छोटे गोल भज्यांसारखे हे वडे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे. अगदी छोटे छोटे असेच हे मी वडे घालते आहे, म्हणजे ते फुलले की छान मोठे होतात. मावतील तसे हे वडे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. वडे थोडे सोनेरी झाले की झाऱ्याच्या मदतीने हे वडे हलवून घ्यायचे. अगदी मध्यम आचेवरच हे वडे तळायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान तळले जातात. हे वडे आता तळून झाले. छान सोनेरी, कुरकुरीत आणि हलके फुलके झालेत हे वडे. मी ते चांगले निथळून एका ताटलीमध्ये काढून घेते. अजून एक वड्यांचा घाणा मी घालून घेते आणि तोही अगदी आधी सारखाच सोनेरी रंगावर होईपर्यंत सगळे वडे मी तळून घेते. हे सुद्धा वडे छान तळून झाले, तेही मी काढून घेते. आणि हे वडे बघा छान कुरकुरीत असे झाले. आणि मधून म्हणाल तर हे वडे अगदी स्पंज सारखे नरम झालेत. झालेत ना छान हे वडे. आता रस्सम वड्यासाठी प्लेटिंग करून घेऊया. छान खोलगट वाडग्यामध्ये भरपूर सारा रस्सम वाढून घ्यायचा. बिलकुल कंजूशी नको, कारण वडे रस्सम शोषून घेतात. आता यामध्ये आपले हलके फुलके वडे घालायचे. तुम्ही बघू शकताय रस्सम मध्ये वडे घातल्या घातल्या ते तरंगायला लागतायत. छान पोकळ असे हे वडे बनून तयार झाले. तुम्ही सुद्धा नक्की हा रस्सम वडा बनवा. एकदा तुम्ही हा रस्सम वडा बनवलात तर बिलकुल इडली मेदू वडा विसरून जाल. चमच्याने वडा तोडत असताना त्याला छान बुडबुडे येतात, तेही तुम्ही बघू शकताय. आणि वड्यांची जाळी सुद्धा बघा काय भन्नाट आली आहे. आशा करते की तुम्हाला माझी ही रस्सम वडाची रेसिपी आवडली असेल. जर खरंच तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपलं चॅनल मुत्ताक खाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. धन्यवाद.